कभी शाम ढले तो मेरे दिल में आ जाना, कभी चांद खिले तो मेरे दिल में आ जाना, कभी शाम। नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी सध्या आहे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी या गिरीस्थानावरती। हे एक थंड हवेचे ठिकाण म्हणून या ठिकाणाची ओळख आहे। त्याचप्रमाणे आशिया खंडातील तिबेटच्या पठारानंतरचं 2 नंबरचं सर्वात मोठं पठार या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल। तर हे पाचगणी नेमकं आहे तरी कसं, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत सोबत राहा। कभी शाम ढले तो मेरे दिल में आ जाना, कभी चांद खिले तो मेरे दिल में आ जाना। महाबळेश्वर आणि पाचगणी या क्षेत्रामध्ये स्ट्रॉबेरी, मलबेरी आणि गुजबेरी यासारखे अनेक फळं प्रसिद्ध आहेत। त्याचप्रमाणे यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणावरती होतं आणि जगभरात या प्रोडक्ट्सचा साठा जो आहे, मॅप्रो असेल, मालाज असेल, या विविध फॅक्टऱ्यांमधून जगभरात वितरित होतं। मी सध्या आहे पाचगणीतील टेबललँड परिसरामध्ये। टेबललँड हे समुद्र सपाटीपासून साधारणपणे 1300 मीटर उंचीवरती असलेला हा परिसर आहे। पूर्ण जगभरातून पर्यटक या ठिकाणी साधारणपणे पाऊस संपल्यानंतर म्हणजे ऑक्टोबर पासून तर मे महिन्यापर्यंत या ठिकाणी भेट देत असतात। तुम्ही सुद्धा या ठिकाणी नक्की या आणि इथल्या परिसराचा, इथल्या हवामानाचा आनंद घ्या। पाचगणी सारख्या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर या ठिकाणी राहण्याची व्यवस्था उत्तम आहे। वेगवेगळ्या प्रकारचे हॉटेल्स तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात। अगदी 2 स्टार, 3 स्टार, 4 स्टार आणि 5 स्टार हॉटेलची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी आहे। त्यामुळे या ठिकाणी तुम्ही मुक्कामाच्या हिशोबाने नक्की या। कभी चांद खिले तो मेरे दिल में आ जाना, मगर आना इस तरह तुम कि यहाँ से फिर न जाना, कभी शाम ढले तो मेरे दिल में आ जाना, कभी चांद खिले तो मेरे दिल में आ जाना। रोजच्या धकाधकीच्या जीवनात मनाला थोडीशी शांतता लाभावी म्हणून एकदा तरी घरातून बाहेर पडून पाचगणीला या। पाचगणी हे अतिशय आल्हाददायक वातावरण असलेलं सुंदर गाव आहे। या ठिकाणी इथल्या लोकांनी ग्रामीण महाराष्ट्राची परंपरा जपलेली तुम्हाला पाहायला मिळेल। या ठिकाणी देशभरातून, जगभरातून अनेक पर्यटक दरवर्षी भेट देत असतात। कवी माधव जुलियन आपल्या एका कवितेमध्ये म्हणतात, कशासाठी, पोटासाठी की खंडाळ्याच्या घाटासाठी, रोजच्या नित्याच्या जगण्यातून आपल्या मनाला थोडा तरी विरंगुळा लाभावा म्हणून आपण या ठिकाणी आलं पाहिजे, जगण्याचा आनंद घेतला पाहिजे।